नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन आता प्रिया ही बबलीच आहे याचे कन्फर्म पुरावे मिळवणार जेणेकरून घरातल्या सगळ्यांसमोर ते आणू शकतील. तर दुसऱ्या बाजूला आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण मिळून आणखीन एक खूप चांगली गोष्ट करणार. आता नेमकं काय कसं घडतं हे सर्व पाहूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या सायली आणि अर्जुन या दोघांनाही म्हणजे प्रश्न पडलाय की आपण काहीही करून शोधू शकतो का प्रिया बबली आहे. ही गोष्ट गुढीपाडव्याच्या आत गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या वेळी प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणून टाकायचा आणि नवीन वर्षाची सुरुवातीलाच प्रिया नावाचा कचरा आपल्या घराच्या बाहेर काढायचा असं आता सायली आणि अर्जुन या दोघांनीही ठरवलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये गुढीपाडवा आहे, अस्मिताची डिलिव्हरी झाली. एवढं सगळं चांगलं घडल्यामुळे कल्पना आणि प्रताप खूप जास्त खुश आहेत. कल्पनाने तर यावेळी प्रतापला सांगून ठेवलेलं असतं की गुढीपाडवा खूप जल्लोषात, उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायचा आहे. घरामध्ये सगळं कसं छान सुरळीत सुरू आहे. घरात वातावरण प्रसन्न आहे आणि गुढीपाडवा थाटामाटात साजरा केला की घरातलं वातावरण आणखीन प्रसन्न होईल. नवीन वर्षाची नवीन सुरुवात अगदी छान झाली पाहिजे. जुन्या घडलेल्या सर्व गोष्टींना मागे सोडून पुढे येणाऱ्या भविष्याच्या उजालाने स्वागत आपल्याला केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्या कुटुंबियांनी एकत्र असायला हवं. मी काय म्हणते, मी एक काम करते, मी आपल्या प्रतिमा आणि रविराज भाऊजींना सुद्धा घरी बोलवून घेते. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, ठीक आहे कल्पना, तुला जे काही करावं वाटतं ना ते सगळं तू कर, माझी काहीही हरकत नाहीये. मग आता कल्पना सायलीला सांगते की सायली, प्रतिमाला कॉल कर आणि प्रतिमाला सणासाठी घरी बोलवून घे. त्याबरोबर सायली सांगते, ठीक आहे, मी करते लगेचच. प्रतिमा आत्यांना फोन आणि मग सायली संध्याकाळी निवांत प्रतिमा आत्याला आदल्या दिवशी फोन करते आणि सांगत असते, आत्या, उद्या गुढीपाडवा आहे आणि आता घरामधलं सगळं वातावरण चांगलं आहे, घरात सगळं चांगलं घडतंय. तर आईने गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं असा विचार केलाय. तर मग घरची तिकडे गुढी उभारून झाली की तुम्ही इकडे याल का? आपण इकडे सगळेजण एकत्र असलो की कसं आणखीन जास्त बरं वाटेल. सणाला जरा उत्साह येईल, जरा उधाण येईल. सणाला घरामध्ये जरा सण असल्यासारखं वाटेल, घरातलं वातावरण चांगलं राहील. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या आता म्हणत असते की ठीक आहे, कल्पनाने एवढं आग्रहाने आमंत्रण दिले तर आम्ही नक्की येऊ आणि तसंही घरातली माणस व्यवस्थित असतील, चांगली असतील, घरात वातावरण चांगलं ठेवणारी असतील तर घरातलं वातावरण नक्कीच चांगलं राहतं. आणि आता हल्लीकडेच तन्वीचं वागणं सुद्धा बदललंय, मूर्खासारखं, वेड्यासारखं. ती जे काही वागत होती ते सगळं आता तिने बंद केलंय. अश्विनकडनं माझ्या कानावर काही गोष्टी आल्यात. आता जर तन्वी चांगलं वागते तर तिच्या सासरी आम्ही सुद्धा अगदी आनंदाने येऊ शकतो ना. त्याबरोबर मग आता लगेचच सायली म्हणते, हो अगदी बरोबर. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, आणि तसंही मला तन्वी बरोबर वेळ घालवायचा आहेच असं सुद्धा मी तुला सांगितलं होतं की. त्याबरोबर मग सायली म्हणते, मग या तुम्ही आत्या. मग आत्या आता रविराज काकांना विचारते, अहो जायचं ना आपण? रविराज काका म्हणतात, आता तू तर सर्व ठरवून मोकळी झालीस आणि आता मला विचारतेस, तुला इच्छा आहे ना जायची? मग आपण नक्की जायचं. त्यानंतर मग इकडे आता सायली अर्जुन यांनी सगळी गुढीपाडव्याची छान तयारी वगैरे केलेली असते. आता गुढीला दाखवण्यासाठी नैवेद्य वगैरे सगळं सायलीने स्वतःच्या हातांनी बनवलेलं असतं. त्यानंतर मग आता गुढी स्थापन करण्याची वेळ असते. गुढीची आता पूजा वगैरे करण्यासाठी सायली आणि अर्जुन हे दोघजण सर्व तयारी करणार असतात. पण आता त्यावेळी इकडे त्यांच्या लक्षात येतं की थोडं सामान त्यांना आणायचं आहे आणि ते सामान खरेदी करण्यासाठी सायली आणि अर्जुन हे दोघंजण बाहेर पडतात. आता त्याच वेळी
त्यांच्या लक्षात येतं की आपण सदाशिव आणि मैनावतीला सुद्धा भेटून घेऊया, त्यांच्याकडनं बबलीबद्दल काही माहिती मिळते का बघूया. तसंही सामानाची खरेदी करून आपली लवकरच झाली आहे. मग सायली आणि अर्जुन आता तसेच सदाशिव आणि मैनावतीच्या घरी येतात. आता सदाशिव आणि मैनावतीचं घर त्यांना बंद दिसतं. आता सायली म्हणते, अरे सणासुदीच्या दिवशी हे दोघेजण घर बंद ठेवून गेले तरी गेले कुठे, आणि दुकानसुद्धा बंद आहे. उलट सणाच्या दिवशी तरही अशी लोक दुकान वगैरे सुरू ठेवतात जेणेकरून अर्जंट ब्लाऊज वगैरे काही असतील तर तेवढीच जास्त पैशांची कमाई होते. यासाठी पण सदाशिव आणि मैनावतीने घर कस बंद ठेवलं. अर्जुन म्हणतो, बायको ये आजूबाजूला विचारूया, समजेल आपल्याला काय झालंय ते. मग आता अर्जुन आणि सायली आजूबाजूला विचारतात की सदाशिव आणि मैनावती कुठे गेलेत, त्यांनी घर का बंद ठेवले. त्यावेळी मग अर्जुन सायलीला समजतं की सदाशिव आणि मैनावती काही दिवसांकरता कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. सायली अर्जुन विचारतात, कुठे गेलेत, काय गेलेत, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सांगितलंय का कोणाला. त्यावर ती लोक म्हणतात की ती लोक कोणाशी धड बोलत नाही, कुठे जातायत हे काय कोणाला सांगणार. त्यानंतर सायली आणि अर्जुन तिकडनं निघतात. आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, हे लोक असे कसे अचानक निघून गेले. सायली म्हणते, निघून गेले नाहीयेत, कदाचित पाठवून दिलेले आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे. त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय, हे सगळं कोण करू शकतं, प्रियाच करू शकते ना. इकडे जर ते लोक राहिले तर आपण नक्कीच त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का हे बघण्याचा प्रयत्न करू. या सगळ्यामुळे धोका फक्त प्रियाला होता. मग काय प्रियानेच त्यांना इकडनं हाकलवून लावलेलं असणार, काय बरोबर ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर. मग आता आपण काय करायचं. मग अर्जुन आणि सायली दोघेही विचार करू लागतात. मग आता अर्जुनला सुचतं की ज्या बाईकडे रिया लहानाची मोठी झाली होती त्या बाईने सुद्धा प्रियाला लहानपणापासून पाहिलेलं होतं. म्हणजे प्रियाच्या अंगावरती किंवा काही वगैरे जन्मखून किंवा ती कुठली अशी गोष्ट असेल तर ती आपल्याला सांगू शकते की मग आता ते दोघं नवरा बायको पुन्हा त्या बाईकडे येतात आणि तिला आता प्रियाबद्दल माहिती आणखीन विचारू लागतात. त्यावेळी ती बाई सांगते की एकदा तिने माझ्याच घरात चोरी केली होती, तेव्हा मी तिला चटका दिला होता, तिच्या पाठीवरती तो चटक्याचा वण आजही असेल. त्यानंतर मग आता ही गोष्ट कळाल्यावर सायली अर्जुन आता घरी येतात. आता ते विचार करतात की आता हिच्या पाठीवर चटका आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला. तर आता त्याच दिवशी इकडे सायली अर्जुन गुढीपाडव्याची तयारी करतात. त्यानंतर सायली ही पूर्ण आजींच्या खोलीमध्ये तिला काही कापूस ठेवलेला असतो. तो कापूस म्हणजे वाती बनवण्यासाठी हवा असतो. तो आणायला चाललेली असताना प्रिया साडीच्या पदराला पिन लावताना सायलीला दिसते. प्रियाला पिन लावायला जमत नसतो. मग सायली प्रियाला म्हणते, काय प्रिया, काय झालं, पिन लावता येत नाहीये का, दे मी लावून देते. आता प्रियाला वाटतं की स्वतःहून सायली साक्षात मला पिन लावून देते असं म्हणते. सायलीकडे प्रिया बघतच राहते. सायली म्हणते, काय असं का बघतेस, मी काही एवढी वाईट नाहीये. तू एवढी सगळी घरातल्यांची काळजी घेतेस, मी अस्मिता ताईंबरोबर हॉस्पिटलमध्ये राहताना घर सांभाळतेस, मग मी तुला पिन तर साडीला लावून देऊ शकते ना. आता प्रिया खुश होते. प्रियाला वाटतं, चला याचा अर्थ सायलीला सुद्धा आता आपण घोळात घेतलेला आहे. मग आता मुद्दामून प्रिया म्हणते, सायली तुला कळलं ना, बस एवढंच खूप आहे माझ्यासाठी, आता आपण गुन्हा गोविंदाने राहू. सायली म्हणते, दे पिन लावते. आणि मग सायली प्रियाला पिन लावायला घेते. आता पिन लावताना मुद्दामून सायली ही अलगच प्रियाचा ब्लाऊज बाजूला करते आणि त्यावेळी सायलीला प्रियाच्या मागे जी चटका दिलेली खून असते ती दिसते. आता ती चटका दिलेली खून बघून सायलीच्या बरोबर लगेच लक्षात येतं की याचा अर्थ प्रिया हीच खरी बबली आहे आणि त्याचा आता आणखीन एक पुरावा मला मिळालेला आहे. सायली ही आता तशीच ठप्प उभी राहते.
प्रिया विचारते सायली, काय पिन लावतेस ना? सायली म्हणते, हो लावते ना. अगं कडक आहे ना साडीचा पदर, त्यामुळे चिवट कपडा असला ना की जरा हे असं होतंच. त्यानंतर मग आता लगेच सायली ही प्रियाच्या पदराला पिन वगैरे लावून देते आणि त्यावेळी आता ती मुद्दामूनच प्रियाचा एक केस सुद्धा उपटते. प्रिया जोरात ओरडते, आई ग सायली, काय ग काय करतेस? सायली म्हणते, सॉरी. हा प्रिया, अगं ॲक्च्युली ना काय झालं, माझी बांगडी चुकून अडकली तुझं झालंय ना आवरून जरा बघशील का? मी गुढीची सगळी तयारी व्यवस्थित केली आहे ना? आणि पूर्ण आजींच्या खोलीतून थोडा कापूस घेऊन येशील का वाती बनवायला? प्रिया म्हणते, हो मी बघते. सायली म्हणते, मी जरा यांची तयारी झाली आहे का नाही ते बघून घेते. आणि मग सायली वरती अर्जुनकडे येते. आता अर्जुनकडे ती येते आणि अर्जुनला ती सांगू लागते की प्रियाच्या पाठीवरती चटक्याचा डाग आहे. याचा अर्थ नक्कीच प्रिया ही बबली आहे. याचं कन्फर्मेशन आपल्याला पुन्हा एकदा मिळालं. अर्जुन म्हणत असतो की एवढंच पुरेस नाहीये. प्रिया असंही म्हणू शकते की माझ्या पाठीवर मी लहान असताना कसला तरी चटका लागला किंवा मी भाजले, त्यामुळे आपल्याला आणखीन काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. त्यावर सायली म्हणत असते, आणखीन काय ठोस पुरावा मिळू शकतो? त्यावर अर्जुन म्हणतो, बर्थ मार्क. सायली म्हणते, काय? त्यावर अर्जुन म्हणतो, हो. तू एक काम कर, आज प्रतिमा आत्या अनायसे आपल्या घरी येणारच आहे. त्यावेळी तू प्रतिमा आत्याबरोबर बस, त्यांच्याशी थोड्या वेळ गप्पा वगैरे मार. इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता विषय येऊ देत बर्थ मार्कवरती. मग बर्थ मार्कचा विषय निघाल्यावर तू हळूच प्रतिमा आत्याला विचार की तू म्हणजे तन्वीच्या अंगावरती असलेली कुठली बर्थ मार्क बघितलीस का? म्हणजे तुला आठवते का वगैरे असं. पण हो, हे काम खूप सावधपणे कर. काळजी घेशील की आजूबाजूला कुठेही प्रिया नाहीये, कारण जर प्रियाने हे ऐकलं तर तिला नक्की शंका येईल. सायली म्हणते, काळजी करू नका, तुम्ही काय करायचं ते मी व्यवस्थित बघते. त्याच्यानंतर मग आता सायली अर्जुनला लगेचच कल्पना हाक मारते, सायली अर्जुनाला येताय का? नाही, खाली गुढी पाडवा आहे, आज गुढीची पूजा करायची आहे, लवकर उतरा त्याबरोबर मग सायली म्हणायला लागते, अहो चला खाली, उगाच आपण इथे थांबून वेळ वाया जातोय. त्यानंतर तर मग सायली अर्जुन लगेचच दोघंही खाली येतात. मग कल्पना त्यांना म्हणू लागते, चला आता गुढीची पूजा करा. आणि त्यानंतर मग सगळेजण गुढीसाठी गुढीकडे प्रार्थना करूया. नवीन वर्षाची नवीन सुरुवात होऊ दे, नवीन सगळं छान घडू दे, वर्ष नवीन उत्तम जाऊ दे अशी प्रार्थना करा. त्याबरोबर मग आता लगेचच सगळेजण होकार देतात. त्यानंतर मग आता सगळेच गुढीला नमस्कार करतात. गुढीची पूजा वगैरे करून झाल्यावर प्रताप म्हणतो, चला आता मस्तपैकी घरातल्या बायकांनी मस्तपैकी स्वयंपाक केलेला असेल त्याच्यावरती ताव मारूया चला. त्याबरोबर लगेचच प्रताप सुद्धा म्हणतो, हो चला. मग सगळे जण आता घरामध्ये येतात. तर आता इकडे घरात छान गप्पाटप्पा सुरू असतात. आता प्रतिमा आत्या म्हणत असते, पूर्वीसुद्धा आपण गुढी ही अशीच जल्लोषात उभा राहायचो. गुढीपाडवा हा सण मनाला एक नवीन ऊर्जाच देत नाही. नवीन वर्षाची सुरुवात छान झाली की घरात कसं वातावरण प्रसन्न होतं, वाटतं. मनाला घडलेल्या जुन्या ती कटू आठवणी सगळं विसरून जायला होतं. आता सायली ही स्वयंपाकघरात जेवण वाढायला घ्यायची तयारी करायला. त्यावेळी अर्जुन तिच्याकडे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको काहीही कर, पण आज प्रतिमा आत्याकडनं तन्वीची कुठलीतरी बर्थ मार्क वगैरे काहीतरी विचारून घेच, आपल्याला समजायला हवं की नक्की काय गडबड आहे ते. त्याबरोबर सायली म्हणते, हो तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो, बायको फार वेळ वाया घालवू नकोस, जे काही करणार असेल ते लवकरात लवकर कर, आपल्याकडे फार वेळ नाहीये, तुला तर माहिती आहे ना. आणि तसंही घरात कोणालाही कळायला नको अशा पद्धतीने तुला प्रतिमा आत्याबरोबर बोलायचंय. किंबहुना जर घरातलं कोणी तिथे नसताना जर तू प्रतिमा आत्याशी बोललीस ना
तर जास्त चांगलं होईल, नाहीतर कोणी जर उगाचच्या उगाच एखादा प्रश्न विचारला तर सगळीच गडबड होऊन बसेल ना. सायली म्हणते, अहो तुम्ही काहीच काळजी करू नका, काय करायचं ते मी बघते. मी व्यवस्थित प्रतिमा आत्यांबरोबर बोलेन आणि मी प्रतिमा आत्यांना शांतपणे सगळं विचारेन सुद्धा. प्रतिमा आत्यांच्या लक्षातही येऊ देणार नाही. अशा पद्धतीने मी त्यांच्याकडनं सत्य अलगद काढून घेईन. मग अर्जुन म्हणतो, पण जरा घाई कर. सायली म्हणते, बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडनं बाहेर जा, मी काय करायचं ते बघते. अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, मी एक काम करते. मी प्रतिमा आत्यांना म्हणते की मला जरा जेवण बाहेर घेऊन जायला मदत करा आणि मग मी पापड किंवा नळ्या काहीतरी तळायला घेईन आणि मग ते तळता मी प्रतिमा आत्यांबरोबर हळूच विषय काढेन आणि विचारून घेईन प्रतिमांना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वाह वाह बायको वाह, खरंच मानलं पाहिजे. तुझ्या डोक्याला ठीक आहे, कर काय करायचंय ते कर, पण प्लीज प्रतिमा आत्याकडनं खरं तेवढं काढून आठवणीने घे. मग सायली म्हणते, आता तुम्ही जाल त्याच्यानंतरच मी प्रतिमा आत्यांना इकडे बोलवू शकेल ना. मग अर्जुन तिकडनं बाहेर पडतो. त्यानंतर मग सायली लगेचच त्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना हाक मारते आणि म्हणत असते, प्रतिमा आत्या मला जरा तुम्ही थोडीशी मदत करा का हो. हे जेवण जरा बाहेर घेऊन यायला नाही, म्हणजे खूप गरम आहे, त्यामुळे मला जरा जमत नाहीये. प्लीज आई असत्या तर मग मी त्यांना किंवा विमल ताईंना सांगितलं असतं. त्यावर मग प्रतिमा म्हणते, अगं असू दे सायली, मग काय झालं, मी येते तुझ्या मदतीला. आणि मग प्रतिमा आत्या सायलीच्या मदतीला येते. सायली म्हणते, अरे देवा, पापड तळायचे राहिलेच की कुरड्याही नाही तळल्या. त्यावर मग आता लगेच प्रतिमा आत्या म्हणते, एक काम करू, आपण दोघी मिळून तळूया. तू एका बाजूला कुरड्या करायला घे, मी एका बाजूला पापड तळायला घेते, पटपट होऊन जाईल की. त्यावर मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या पण तुम्हाला उगाच कशाला त्रास. प्रतिमा आत्या म्हणते, अगं त्रास कसला, त्यात असू दे, मिळून करू, पटपट होईल. मग दोघीजणी करू लागतात काम. त्यानंतर मग आता सायली हळूच प्रतिमा आत्याला विचारते, प्रतिमा आत्या तुमचं जन्मखुने बद्दल काय मत आहे. प्रतिमा म्हणते, हे अचानक काय. सायली म्हणते, अहो नाही, म्हणजे आमचे मधुभाऊ म्हणायचे की प्रत्येक मुलाला काही ना काहीतरी जन्मखून असते आणि ती त्याच्या गेल्या जन्मीची वगैरे असते, असं काहीतरी असतं. तुम्ही सांगा की तुमचं काय मत आहे. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, हो जन्मखून ही प्रत्येकालाच असते, प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगळी असते. सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, माझी सुद्धा जन्मखून आहे, पण ती नक्की जन्मखूनच आहे का हे मला माहीत नाहीये, म्हणून मी कधी कुणाला बोलतच नाही. बाकी तन्वीची जन्मखून काय होती हो. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वीच्या पायावरती, तन्वीच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खून होती आणि तुळशीपत्राची खून जेव्हा तिच्या पायावरची आम्ही सगळ्यांनी बघितली तेव्हा पूर्णा आजी म्हणाली की हे लक्ष्मीचं लक्षण आहे, चांगली मुलगी आहे, ही भाग्यवान आहे ही. पण कसलं काय पुढे जाऊन बघितलंस ना काय घडलं ते. सायली म्हणते, जाऊ द्या प्रतिमा आत्या, बरं आता तुमच्या कुरड्या तळून झाल्यात ना, मग तुम्ही जा बाहेर बसा, ठीक आहे. प्रिया आली, मी प्रियालाच मदतीला घेते. मग प्रतिमा तिकडनं बाहेर जाते. सायली मुद्दाम होऊन तिथे एक काचेचा ग्लास फोडते आणि प्रियाला म्हणते, प्रिया अगं ऐक ना, जरा तेवढ्या कुरड्या काढायला मला प्लेट देशील का. प्रिया आता प्लेट द्यायला येते, तिच्या पायाला काच लागते. सायली म्हणते, थांब थांब मी काढते. आणि मग सायली बरोबर प्रियाच्या उजव्याच पायातली काच काढायला घेते आणि त्यावेळी ती प्रियाच्या पायावरचं ते तुळशीपत्र बघून विचारते, तन्वी ही तुझी जन्मखून आहे का. त्यावरती होकार देते सायली. ही गोष्ट अर्जुनला सांगते. त्यानंतर मग सायली हेही म्हणते की ती जन्मखून ना मला जरा पुसट झाल्यासारखी वाटत होती, म्हणजे ती जन्मखून आहे असं वाटत नव्हतं, ते गोंधळून वगैरे घेतल्यासारखं वाटत होतं. पण हे आता आपण कसं शोधून काढणार
अर्जुन आणि सायली विचार करू लागतात. मग सायली म्हणते, जर प्रियाने ते गोंधळून घेतलेलं असेल तर ते ब्लर झालंय. ही गोष्ट मीच तिच्या लक्षात आणून दिली आहे. मग ती उद्या परवामध्ये पुन्हा ते डार्क करण्यासाठी जाणार, तेव्हा आपण तिच्यावरती लक्ष ठेवून राहायचं आणि नक्की ती काय करते ते बघायचं. अर्जुनचं आणि सायलीचं आता ठरतं की प्रियावर लक्ष ठेवायचं. तर आता इकडे प्रिया विचार करते, बापरे, नशीब सायलीने माझ्या पायावरचं तुळशीपत्र फार नोटीस नाही केलं. जर तिच्या लक्षात आलं असतं की हे तुळशीपत्र नकली आहे तर माझी पूर्णपणे वाट लागली असती या तुळशीपत्राला चप करायला. किती दिवसात गेलेच नाहीये. मी सुभेदारांच्या आदर्श सुनेचं नाटक करता करता घरातच गुरपटून पडली. पण आता मला जायला व मग प्रिया काय करते? प्रिया आता घरातनं बाहेर पडते. आता प्रिया घरातनं बाहेर पडल्यावर सायली आणि अर्जुन हे दोघे सुद्धा प्रियाच्या मागावर घरातनं बाहेर पडतात. आता दोघंजण प्रियाच्या मागे एका टॅटू आर्टिस्टच्या दुकानापर्यंत पोहोचतात. आता त्या स्टोअरमध्ये प्रिया जाते. अर्जुन सायली म्हणतात, आता ही इथे कशाला गेली असेल? सायली म्हणते, त्या टॅटूला चप करायला गेली. प्रिया आताच वगैरे करून घेते आणि त्या टॅटू आर्टिस्टला ती म्हणत असते, किती दिवसांनी मला याच्यात चप करावं लागेल, म्हणजे हे बिलकुल ब्लर नाही होणार. त्यावर तो टॅटू आर्टिस्ट सांगतो, मॅम, तुम्ही 6 महिन्याने करून घेतात. 6 महिन्याने केलं तरीही बेस्ट, 3 महिन्याने केलं तरीही अगदी उत्तम, 3 महिन्याने केलंत ना तर कोणाला कळणारही नाही की हा टॅटू आहे. त्यावर मग प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग प्रिया ही पैसे वगैरे देऊन तिकडनं आता बाहेर प्रिया तिकडनं निघून गेल्याच्यानंतर लगेचच सायली आणि अर्जुन हे दोघंही त्या टॅटू आर्टिस्टकडे येतात. आता सायली अर्जुन या टॅटू आर्टिस्टकडे येऊन त्याला विचारू लागतात की आता जी मुलगी टॅटू काढून गेली त्या मुलीचे इथे कधीपासून येणं जाणं आहे. त्यावर आता तो टॅटू आर्टिस्ट विचारतो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही असं का विचारताय? मग सायली अर्जुन सांगतात की ती मुलगी आमची घरातली सदस्य आहे आणि म्हणून आम्ही तिच्याबद्दल चौकशी करतोय. मग आता सायली तिचे नाव सांगते की ती आहे तन्वी सुभेदार आणि मी आहे सायली सुभेदार. ती माझी धाकटी जाऊ आहे. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो, आम्हाला तुम्ही माहिती प्रोव्हाइड करा, प्लीज कोऑपरेट करा. त्यानंतर मग तो टॅटू आर्टिस्ट लगेचच सायली अर्जुनला सांगू लागतो की त्या मॅडम माझ्याकडे जवळपास 2 वर्षापासून येत आहे. त्यांच्या पायावरती तुळशीपत्राचं एक टॅटू मी बनवून दिलेलं आहे. त्यांना ते टॅटू ब्लर झालेलं चालत नाही म्हणून त्या दर 6 महिन्यांनी इकडे येतात ते टॅटू डार्क करून घ्यायला, त्या टॅटूचं चप फिनिशिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय दर 6 महिन्याला? त्यावर तो म्हणतो, हो का, काय झालं? त्यावर मग सायली अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला इशायात खुणवते. आता सायली आणि अर्जुन आता DNA टेस्टसाठी ते केस देऊ लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.